हवामान विभागाने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर शुक्रवारपासून 4 दिवस सलग पावसाचा जो आहे तो अंदाज वर्तवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आजही जे ते वातावरण धुसर आपल्याला पाहायला मिळते। आजही मुंबईला जो आहे हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पावसाचा जी आहे ती रिमझिम रिपरिप जी आहे ती सुरू असल्याचीच बाब जी आहे ती समोर आली आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आजही समुद्रात जी आहे ती भरती असणारे उंचच्या उंच लाटा असणार आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर पूर्व द्रुतगती मार्गाचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी जे ते पाऊस जो आहे तो धीम्या सरी जे आहे ते या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेष बाब म्हणजे की वातावरण जे आहे ते धुसर आहे, त्यामुळे दुपारनंतर पावसाचा वेग जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तसा अंदाज सुद्धा जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यासोबतच जर म्हटलं तर मुंबई महानगरपालिकेकडून जे ते एकंदरीत समुद्राच्या जवळ जाऊ नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच गरजेशिवाय बाहेर पडू नका असं सुद्धा जे ते हवामान विभागाकडून आणि मुंबई महानगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा म्हणून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका असं सांगण्यात येत आहे। खरं तर आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो मुंबईला देण्यात आलेला आणि त्याच पार्श्वभूमीवर जो आहे तो आता जोरदार नाही पण पावसाची रिमझिम जी आहे ती सकाळपासूनच मुंबईत सुरू असल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।